नमस्कार. BLW न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आझाद मैदानावर काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये बोलतानाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुसरी एक अतिशय महत्त्वाची एक बाब घडली ते आपल्याला पाहायचं आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस. महाराष्ट्रातले जवळपास 53,000 शिक्षक हे आस धरून होते की आज काहीतरी अधिवेशनामधून आपल्या पदरामध्ये पडेल. पण पहिल्या दिवशीच नित्यनेमाप्रमाणे अधिवेशनाची सुरुवात, त्यानंतर शोक प्रस्ताव, त्यानंतर गोंधळ, अधिवेशन आजचा दिवस संपला. आणि हे असंच होणार. 18 जुलैपर्यंत जर महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी घरी बसून अशाच पद्धतीचं फक्त पाहत राहिलं टीव्हीच्या पडद्यावर तर टप्पा, निधी असं काही मिळणार नाही. हा दुसरी एक जमेची बाजू मात्र आज निश्चित घडली. परंतु संख्येअभावी ते किती तत्पर असेल किंवा ती किती आपल्या फायद्याची ठरेल हे येणारा काळ ठरवणार आहे. ती गोष्ट म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यासोबत आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा आज मैदानावर उपस्थित राहिले. त्यांना निवेदन मिळालं. त्यांच्या समवेत पुरोगामी महाराष्ट्राचा एक आंदोलनकारी चेहरा जितेंद्र आव्हाड हेही तिथं उपस्थित राहून त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं. आता ह्या सगळ्या घडामोडी अतिशय व्यवस्थित आज जरी मैदानावर झाल्या असल्या तरी त्यांना मंत्रालय स्तरावर उद्यापासनं अधिवेशनामध्ये निश्चितच जर बोलण्यासाठी हुरूप आणायचा असेल तर आपल्याला मैदानावरची संख्या आता वाढवणं हे नितांत गरजेचं आहे. जर मैदानावर संख्या जर कमी पडत असेल तर आपल्यासाठी ही माणसं कशा पद्धतीनं काम करतील यावर निश्चित शंका घेण्यास वाव आहे. आता हे सगळं एकीकडे घडत असताना आज 30 जून उदगीरमध्ये एका शाळेमध्ये एक भगिनी 40% सेवानिवृत्त झालेली आहे. किती गंभीर बाब आहे. म्हणजे एकीकडे टप्पावाढीचा शासन आदेश 6-7 महिने झालं धुळखात पडलेला असताना दुसरीकडे आमची एक भगिनी ज्ञानदानाचं एवढं काम करून 40% सेवानिवृत्तीचं नारळ आपल्या पदरामध्ये पाडून घेते. आणि हे दुःख सबंध महाराष्ट्राला आणि आता महाराष्ट्रातल्या दुसऱ्या शिक्षकांच्या वाट्याला येऊ नये, दुसऱ्या शिक्षकांच्या नशिबी येऊ नये, त्यांनी सावध झालं पाहिजे. आणि आत्ता अधिवेशन सुरू असल्यामुळे मोठ्या संख्येने आझाद मैदानावर गेलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे. अन्यथा माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते सबंध शिक्षकांच्या वाट्याला येऊ शकतं. अशा पद्धतीचीच सरकारची नीती आहे की काय अशी शंका उपस्थित करून त्या भगिनीनं आपल्याला म्हणजे सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना आझाद मैदानावर उपस्थित राहून टप्पा अनुदान वाढीचा जो काही निधी आहे तो मिळवून घेण्याचं आव्हान केलेलं आहे. ते त्यांचं म्हणणं आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे. नमस्ते. मी उदगीरवरून संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालयातला एक 20% कर्मचारी बोलत आहे. आमच्या आज शाळेतील भगिनी सो डांगे शिवगंगा मल्लिकार्जुन ताई आज 40% सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा निर्णय लागून 10 महिने झाला होता. 80%चा त्रुटी पूर्ततामधल्या ताई आहेत. पण त्यांना या निर्दयी शासनाने 10 महिन्याचा GR आणखीन काढला नाही. आज आमच्या भगिनी सेवानिवृत्त होत आहेत. खूप दुःखी आहे कारण त्यांनी आयुष्य लेकरांच्या समर्पणासाठी, त्यागासाठी केलेलं होतं. आज आपल्या भगिनी 1-2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मी डांगे शिवगंगा संत ज्ञानेश्वर माऊली शाळेतून 40% मी सेवानिवृत्त होत आहे. माझी शाळेतील माझ्या शिक्षकांची कळकळीची विनंती आहे की माझ्याप्रमाणेच 20% 40%वर इतर शिक्षकांची सेवानिवृत्त होऊ नये
यासाठी शासनाला कळकळीची विनंती करते की पुढील शिक्षकांचं भवितव्यासाठी चांगलं व्हावं आणि त्यांना आझाद मैदानावर सर्व शिक्षकांनी बोलून घेऊन त्यांचं चांगलं कल्याण करावं। आता कोणाचा दोष आहे ते आम्हाला माहिती नाही, पण शासनाचा दोष आहे का आणि कुणाचा दोष आहे ते माहिती नाही, पण कळकळीची विनंती आहे की पुढील शिक्षकाचं कल्याण करून त्यांना टप्पावाढ करावं। धन्यवाद।